मी आत्ता आलेलो आहे छत्रपती संभाजीनगरची पहिली सुनियोजित वसाहत, त्याला इंग्रजीमध्ये कॉलनी असं म्हणतात. आणि या सरस्वती कॉलनीमध्ये माझं घर होतं. जवळपास हे घर सोडून आता मला 30-40 वर्ष झालेली आहेत. या कॉलनीपासून जवळच सगळे सिनेमाचे थिएटर्स आहेत आणि एकेकाळी इथे खूप प्रतिष्ठित असे लोक राहायचे. या कॉलनीच्या जवळच सरस्वती भुवन शाळा आहे. त्या शाळेला भेट द्यायला आपण जाणार आहोत. माझं घरही दाखवतो जुनं तुम्हाला. हे घर आहे माझं जुनं, इथे मी राहायचो. सरस्वती भुवन ही संभाजीनगरमधली अतिशय जुनी शाळा आणि प्रतिष्ठा असलेली ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेली शाळा. त्या परिसरामध्ये आपण आहोत सध्या. आणि याच शाळेमध्ये माझं शिक्षण झालेलं आहे 10वीपर्यंत. फार दिवसांनी या भागामध्ये मी आलेलो आहे. म्हणजे फिरताना मी इकडून जात असतो, परंतु एवढं निवांतपणे एवढं आजच मी बऱ्याच दिवसानंतर आलो आहे. हा सगळा परिसर आहे, इथे माझं शिक्षण झालेलं आहे. आणि ही सरस्वती भुवन नमस्कार. आपण सिनेमा की यादे नावाची सिरीज सुरू केलेली आहे. आणि या सिरीजमध्ये आपण माझ्या शहरातल्या ज्या थिएटर्स आहेत त्यांना आपण भेट देणार आहोत. याची सुरुवात आपण माझ्या शहरातनं करत आहोत. तर आज आपण पहिली भेट दिलेली आहे. मी सध्या सादिया टॉकीजच्या कॅम्पसमध्ये आहे. तो कॅम्पस दिसत आहे आपल्याला, सादिया टॉकीजचा कॅम्पस आहे. सिनेमा की यादे या सिरीजमध्ये आपण माझ्या शहरातल्या पहिले ज्या थिएटर्स आहेत त्याच्यामध्ये काही चालू आहेत, काही बंद झालेले आहेत. त्यापैकी आज मी सादिया टॉकीजला भेट द्यायला आलेलो आहे. ही शहरातली जुनी टॉकीज आहे. मागे 26 जानेवारीला आपण मोहन टॉकीजला गेलो होतो. आणि मोहन टॉकीज ही 1952-53मध्ये शहरामध्ये सुरू झाली होती. त्यांचीच ही टॉकीज आहे. त्यांच्या 2 टॉकीज आहेत तिथे शहरामध्ये. तर ही सादिया टॉकीज. या सादिया टॉकीजमध्ये मी टायटॅनिक बघितला होता, दोस्ताना पाहिला होता, याराना पाहिला होता, जांबाज इथेच रिलीज झाला होता. आणि हे कॅम्पस आहे पूर्ण. इथे एकेकाळी एक हौद होता, त्या हौदावर आम्ही बसायचो आणि अर्धा एक तास आधीच यायचो आम्ही. आत्ताच आपण सरस्वती कॉलनीमधून आलेलो आहे, तिथून फक्त 5 मिनटाच्या अंतरावर आहे. आणि जुन्या ठिकाणीच ही तिकीट खिडकी आहे. त्या काळी 3-3.5 रुपये 2 रुपये असं तिकीट असायचं. आणि हे सध्या काम चालू आहे. इथे ही बॉक्स ऑफिस तिकीट खिडकी. याच थिएटरमध्ये मी हिम्मतवाला पाहिलेला आहे, जितेंद्र आणि श्रीदेवीचा. फार जुना काळ होता तो. आज या सगळ्या आठवणींना आपण उजाळा देत आहोत. आणि या सादिया टॉकीजच्या कॅम्पसमध्ये मी फिरत आहे. जुन्या काळातली एक टॉकीज
साध्या टॉकीज. अजूनही आपण शहरातील इतर थिएटरला भेट देणार आहोत. आजच्या सिरीजमधलं ही पहिली व्हिजिट आहे आपली साध्या टॉकीजची. शहरामध्ये अजून 10 ते 12 थिएटर्स आहेत, त्यांना आपण भेट देणार आहोत. नमस्कार मित्रांनो, सिनेमा की यादे नावाची आपण सिरीज सुरू केलेली आहे आणि त्या सिरीजमध्ये आपण आज पहिला व्हिडिओ बनवत आहोत आणि पहिली व्हिजिट आपण केलेली आहे. या व्हिजिटमध्ये आपण साध्या टॉकीजला पहिली व्हिजिट केलेली आहे. शहरातली एक जुनी थिएटर आहे आणि खूप जुन्या आठवणी याच्यामध्ये जोडल्या गेलेल्या आहेत. अजूनही शहरातले बाकीचे जे थिएटर्स आहेत त्यांना आपण व्हिजिट करणार आहोत. ही थिएटर आहे साध्या टॉकीज, जिथे मी हिम्मतवाला, टायटॅनिक, दोस्ताना, याराना, जांबाज, शोले असे अनेक सिनेमे पाहिलेले आहेत. आत्ताच आपण सरस्वती कॉलनीमधून आलो. सरस्वती कॉलनीमध्ये माझं जुनं घर होतं आणि तिथून त्या शाळेपासून जो रस्ता आहे, एक 5 मिनिटाच्या रस्त्यावर ही थिएटर आहे. आम्ही पायी यायचो तिथून आणि इथे एक हौद होता. त्या हौदावर आम्ही बसायचो. अर्धा 1 तास अगोदरच आम्ही यायचो हे सगळं बघायला. अशा अजून आठवणी थिएटर संदर्भात आहेत आणि त्या आपण लवकर शेअर करणार आहोत. हा पहिलाच व्हिडिओ आहे. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा ही नम्र विनंती. आणि आपले शॉर्ट व्हिडिओ तर चालूच आहेत. मूवी क्लिप्स आपण टाकतच आहोत, त्या टाकत राहणार आहोत. त्याच्यामध्ये ॲडिशनल ही सिरीज आपण सुरू केलेली आहे. त्याच्यामध्ये पहिली भेट आपली साध्या टॉकीजची आज झालेली आहे आणि अजूनही थिएटरला आपण भेट देणार आहोत. शहरामध्ये आता ही थिएटर तर आता रिनोव्हेशनमध्ये आहेत, पण ज्या थिएटर्स चालू आहेत त्या थिएटरला आपण भेट देणार आहोत. लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत राहा, कारण याच्यामध्ये आपण जुन्या आठवणी जसं म्हणजे मी इथं टायटॅनिक पाहिला, हिम्मतवाला पाहिला आहे, ज्या मूवी क्लिप्स आपण अपलोड करतो त्याच्यामध्ये तुम्ही पण तुमच्या शहरामध्ये ते सिनेमे बघितले असतील. जुन्या काळामध्ये काही थिएटरच्या आठवणी असतात. तो काळ गेला आता, त्या सगळ्या गोल्डन मेमरीज आहेत. तो काळ आता काही परत येणार नाही. सिनेमाचं युगही बदललेलं आहे. बॉलिवूडमध्ये आता जास्त काही घडतं आहे असं मला तरी वाटत नाही मागच्या 4-5 वर्षापासून. पण ठीक आहे, आता काळ बदललेला आहे, तो त्याला आपण काही करू शकत नाही. तर परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.